आपण मेन राज्याभिषेकाच्या ठिकाणी दर्शनाला चाललेलो आहे. पाहू शकतोय रात्रीचे आता 2:35 झालेले आहेत व आता आपण मुख्य या राज्याभिषेकाच्या ठिकाणी आपण पोहोचत आहे. ते पाहू शकतोय. दादा सॉरी या ठिकाणी पाहिलं तर सर्वजण शपनाला झोपलेले पाहायला भेटत आहे. प्रत्येकाला ज्या ठिकाणी जागा भेटेल त्या ठिकाणी प्रत्येकजण झोपण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहे. मध्ये काय थांबले म्हणतोय चलो जय जय शिवाजी. शिवाजी महाराज की जय. आत नाही जायला लावडा चला रे सोबत. सेट पुढे या ना असं. रात्रीचे आता 2:30 वाजलेले आहेत व आपण आता या बाजारपेठेमध्ये आता आलेलो आहे. हे पाहू शकतो सर्व बाजूनी टेंट लावून या ठिकाणी शिवभक्त झोपलेले आहेत व आता आपण प्रथम गडावर आल्यानंतर या ठिकाणी आता आपण भोजन करणार आहोत व त्याच्यानंतर थोडा रेस्ट, नंतर दर्शन व सकाळी कार्यक्रम असं आपलं नियोजन आहे. पाहू शकतोय रात्रीच्या 2:45-3चा टाइम झालेला आहे आता व 3च्या टाइममध्ये आपण पाहू शकतोय या ठिकाणी
या समोरच्या बाजू शिवराज्याभिषेकाची जागा आहे व त्याच्या बॅक साईडला आपण जे महाल वाडे वगैरे आहेत ते सर्व आपण आता पाहत आहे। या ठिकाणी पाहिलं तर आपणाला असं पाहायला भेटत आहे, खूप एक पाहू शकतोय आपण असं या ठिकाणी सर्व वाडे वगैरे आपणाला पाहायला भेटत आहेत। पाहू शकतो महाराजांचे पाय लागले नाही। आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा जो राजवाडा आहे तो आपण या ठिकाणी पाहू शकतो। हा असा महाराजांचा राजवाडा आहे। या ठिकाणी महाराजांचे शेवटचं कार्यक्रम म्हणजे शेवटचा जे मृत्यू या ठिकाणी झालेला आहे पाहू शकतो आपण। या ठिकाणी असे हा राजवाडा पूर्ण महाराजांचा आहे आणि या पवित्र जागेचा आज आपण आलेलो आहे। रात्रीचे 3 वाजलेले आहेत व या 3 वाजता आपण आता या ठिकाणी अशा पवित्र व मंगल जागी आलेलो आहे। पाहू शकतो आपण वाड्यापाशी आता पाठीमागच्या बाजूस आपण आता आलेलो आहे। या ठिकाणी एक राणी साडेतीन वाजलेले आहेत रात्रीचे व आता आपण या होळीच्या माळावर आहे पाहू शकतो। रात्रीचे 3:30 वाजलेले आहेत व आपण याला तर पाहिले आहे आपल्या जो सिंधवणी घाट आहे आणि व ढवळगड त्या ट्रेकमध्ये आपल्यासोबत होता। हिचे पप्पा आपल्यासोबत ढाक बहिरीच्या ज्या आपण लेण्या केल्या त्याच्यासोबत होती आणि ही आत्ता 3rdमध्ये फक्त व रात्रीच्या 4 तासाचा ट्रेक करून रायगडवर आलेली आहे। खूप अभिनंदन तिचे, जेवढी स्तुती करावी तेवढी कमी आहे। बा तुझं पूर्ण नाव सांग। आराध्या प्रभाकर करपे। तू कोणत्या स्टँडर्डला आहे? 3rd स्टँडर्डला आहे। ओके, व्हेरी गुड। रायगडला यायची तुझी इच्छा कशी झाली? पप्पा म्हणले होते मी जाणार आहे, मम्मी म्हणलं मला पण येऊ दे, मी कधी गेलेली नाही। बरं, तुला आवड आहे गड किल्ल्यांची? गड किल्ल्यांवर यायची आवड आहे आणि महाराजांची तू खूप मोठी, तुला महाराजांबद्दल आदर आहे ना? ओके, व्हेरी गुड। आता आपण जगदीश्वराचे दर्शन घेण्यासाठी आलेलो आहे। 4:15 वाजलेत रात्रीचे। गणेशपट्टी पाहून आपण आता जगदीश्वराचे दर्शन घ्यायला जात आहे। असं या ठिकाणी जर पाहिलं तर आपण बने गबाई में चंद्रकला टिपक्याची बाई टिपक्याची चंद्रकला टिपक्याची बाई टिपक्याची पहिले दर्शन घेऊन येऊ। चला दर्शन घेऊन येऊ, इकडून चला।
किल्ला बनला ना. नदीच्या टॉप आपण काढलं ना त्याचं पहाटेचे 4 वाजलेले आहेत. आता आपण या पाठीमागं पाहू शकतो जगदीश्वराचे मंदिर आहे व या ठिकाणी आपण थोडा रेस्ट केलेला आहे व जगदीश्वराचे दर्शनाने आपले महाराजांच्या समाधीचे दर्शन करून आपण आता कुठंतरी व्यवस्थित अशी चांगली झोपण्याची व्यवस्था करत आहे. तर चला वर पाहू शकतो आपण या ठिकाणी आपला चंद्र अगदी सुंदर दिसत आहे आपणाला व या ठिकाणी बंडू शेट आपले थोडा वेळ रेस्ट करून आपण आता उठलेलो आहे. सकाळचे बरोबर वाजलेले आहेत आता 6:15 व आपण आता या जगदीश्वराचं मंदिर व महाराजांची समाधी इथं आहे. या ठिकाणी आपण रेस्ट केला होता व आता आपण हे पाहत आपण समोरच्या बाजूस धान्य कोठार वगैरे किंवा दारू कोठार वगैरे बाकीचे अवशेष ते पाण्यासाठी जात आहेत. तर चला या ठिकाणी महाराजांची समाधी आणि जगदीश्वराचे मंदिर भव्य आपण पाहू शकतोय व ते पाहून आपण आता या ठिकाणी ज्या वास्तूंचे अवशेष आहेत शेवटच्या बाजूस ते पाण्यासाठी जात आहेत. समोरच्या बाजूस पाहू शकतो खूप मोठ्या प्रमाणात वास्तूचे अवशेष पाहायला भेटत आहेत आपल्याला. दुर्गेश्वर रायगडवर समोर पाहू शकतो शिवराज्याभिषेकाचा कार्यक्रम चालू झालेला आहे. सकाळचे आता वाजलेले आहेत 7 वाजता आपला कार्यक्रम या ठिकाणी चालू झालेला आहे. पाहू शकतो आपण भव्य दिव्य या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम साजरा होत आहे व या ठिकाणी असा जर आपण पाहिलं या आपण जगदीश्वराच्या मंदिराच्या परिसरात आपण आता आहे. असा परिसर पूर्ण या ठिकाणावरून आपल्याला पाण्यास भेटत आहे. चला त्या बाजूस आपला होळीचा माळ आहे व होळीच्या माळाच्या बरोबर या ठिकाणी खालच्या बाजूस आपणाला पाण्याचं टाकं हे असं पाहायला भेटत आहे व त्याच्याच बाजूला हे खांबटाकं पाण्यास भेटत आहे. या ठिकाणी खूपच सुंदर आणि मोठं असणारे हे पाण्याचं खांबटाकं या ठिकाणी पाहायला भेटत आहे. ज्या ठिकाणी 2 पाण्याची टाकी आहेत त्याच्याच बाजूला या ठिकाणी आल्यानंतर आपणाला अजून असं 2 पाण्याची टाकी पाहायला भेटत आहेत. हे पाहू शकतो आपण अशी पाण्याची टाकी या ठिकाणी आपणाला पाहायला भेटत आहेत. व वाघ दरवाजा जो आहे तो या खालच्या दरीतून आपणाला जायचा आहे. हे पाहू शकतो आपण असा खूप भयानक आणि बेकार परिसर या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत आहे. व जी 12 पाण्याच्या टाक्यांचा समूह आहे बरोबर त्या ठिकाणी आहे. जगदीश्वराचं मंदिर हे आहे व जगदीश्वराच्या मंदिराच्या पुढे आल्यानंतर उजव्या हाताला त्या ठिकाणी थोडीफार घरं आहेत. घराच्या तिथून थोडं पुढे आल्यानंतर त्या ठिकाणी 12 पाण्याच्या टाक्यांचा समूह आहे. ते पाहू शकतो आपण एक्झॅक्ट त्या ठिकाणी आपल्याला पाण्यास भेटत आहेत. पाण्याची टाकी जी आहेत त्या पाण्याच्या टाकीच्या खाली आल्यानंतर या ठिकाणी आपणाला अशी एक छोटीशी गुहा पाहायला भेटत आहे. ही पाहू शकतोय या ठिकाणी छन्नी व हातोड्याचे घाव आपणाला पाण्यास भेटत आहे. खूप मोठी गुहा नॅचरल केव्ज
याची पाहायला भेटत आहे. खूप मोठा आपणाला वारुळ पाहायला भेटत आहे. प्रत्येक किल्ल्यावर आपण पाहतो व हे पाहत पाहत आपण आता वाघ दरवाजा जो आहे, ज्या ठिकाणावरून छत्रपती राजाराम महाराज निष्ठून जिंजीला गेले होते, त्या आपण वाघ दरवाजाच्या दिशेने जात आहे. वरच्या बाजूस होळीचा माळ व बालेकिल्ला वगैरे भाग आहे. या ठिकाणी पाहू शकतो पाण्याचं टाकं पाहायला भेटत आहे. वरून असा रस्ता या ठिकाणी आहे. तर खालील बाजूस आपण मंदिर व पाहुणे बाकीचे अवशेष ठिकाणी पाहू शकतो आपण. ही पाण्याची वेगळीच व्यवस्था या ठिकाणी केलेली आपणाला अशी पाहायला, पिण्याच्या पाण्याची. असा खूप मोठा तलाव या ठिकाणी पाण्यास भेटत आहे व एक महादेवाचे मंदिर. वाडेश्वर महादेव मंदिर व हा कुशावर तलाव. खाली घेऊन काय घ्यायचं तू?
थांब बाळा थांब. मजा आलाच त्याच्यासाठी आहे ना. चला
पद्धतीने जागेवरती उभे आहेत. आपण उभे असल्या कारणाने जे बसलेले शिवभक्त आहेत ते देखील उभे राहत आहेत. तर ते उभे राहिले शिवभक्त त्यांनी तात्काळ खाली बसून द्या. जागेवरती खाली बसून द्यायचे. आपण उभे राहिल्यामुळे आपल्यामुळे जे शिस्तीचे पालन करणारे शिवभक्त आहेत ते देखील बेशिस्त वर्तन करण्याची शक्यता आहे. तर जे कोणी शिवभक्त होळीच्या माळावर उभे आहेत त्यांनी तात्काळ जागेवरती खाली बसून द्यायचे. सर्व शिवभक्तांना युवराजी महाराजांनी देखील थोड्या वेळापूर्वी विनंती केलेली आहे की आपण सर्व शिस्तीचे पालन करणार आहे. सर्व भावनांकडून सर्व शिवभक्तांकडून अपेक्षा आहे की ते शिस्तीचे पालन करणे त्यांना वारंवार सूचना देण्याची गरज भासणार नाही. समोर दिसत आहे तो राजगड किल्ला. आपण उभे आहे राजगड. आपण आता उभे आहे रायगड या किल्ल्यावर. समोरच्या बाजूस पाहू शकतो तो आहे राजगड. या जगदीश्वराच्या मंदिराच्या पलीकडच्या बाजूस आपला तोरणा किल्ला आहे. तसेच या बाजूला आलं तर लिंगाणा हा किल्ला आहे व या बाजूला कोकणदिवा किल्ला आहे. या ठिकाणी आपल्याला खूपच लांब चालत जावं लागतं.